तर सैफ अली खानवर चोरानं चाकूनं हल्ला केला आणि सैफ अली खानवर या हल्ल्यामध्ये 2 मोठ्या जखमा देखील झालेल्या आहेत। सैफ अली खानवर लीलावतीमध्ये शस्त्रक्रिया देखील पूर्ण झाली। शरीरामधून 3 इंचाची टोकदार वस्तू देखील काढण्यात आली। तसंच मानेजवळ प्लास्टिक सर्जरी देखील करण्यात आली आहे आणि आता सैफ अली खानची प्रकृती चांगली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला करण्यात आलाय। काल रात्री उशिरा एक अज्ञात सैफच्या घरी शिरला होता। अज्ञात व्यक्तीला पाहून घरातील मोलकरणींना आरडाओरडा केला। मोलकरणींना आरडाओरडा केल्यानं सैफ अली खानला जाग आली। सैफ अली खानची घरातच असलेल्या अज्ञातासोबत झटापट झाली। अज्ञात व्यक्तीनं अभिनेता सैफ अली खानवर 6 वार केलेत। सैफच्या शरीरावर 2 मोठ्या जखमा झाल्यात। मणक्याला देखील दुखापत झाली आहे। मध्यरात्री 3:30 वाजता सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। जखमा गंभीर असल्यानं सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पार पडली। सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। आरोपी शेजारील इमारतीमधून सैफच्या इमारतीमध्ये आला असा सीसीटीव्हीत कैद झालाय अशी माहिती सूत्रांकडून मिळते। चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपीने सैफच्या घरात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। घरात शिरलेल्या चोरानं सैफ अली खानवर 6 वार केले। सुरुवातीला आरडाओरड करणाऱ्या मोलकरणीवर 1 वार केला। जखमी सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली। सैफ अली खानच्या मणक्यालाही दुखापत झाली आहे। काल रात्री 3च्या दरम्यान आम्हाला बातमी आली की अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला झालेला आहे। त्या अनुषंगाने पोलीस पथक आम्ही सगळे पोहोचलो। याच्यामध्ये अभिनेता सैफ अली खान इंजर झालेले आहे। त्यांचा लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे। सैफ अली खानवर डॉक्टर नितीन डांगे यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत। सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याला रिक्षातून लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं। पार्किंग मधून कार बाहेर आणण्यासाठी वेळ लागत असल्यानं सैफ अली खानला रिक्षातून रुग्णालयात आणलं। त्यावेळी त्याचा मोठा मुलगा इब्राहिम देखील उपस्थित होता। सैफवर हल्ला करणारी व्यक्ती रात्रभर घरात दबा धरून बसली होती। घरात शिरलेल्या व्यक्तीचा महिला कर्मचाऱ्याशी वाद सुरू होता। सैफ अली खानना वाद ऐकताच रूम बाहेर आला। चाकू हल्ला करणारा घरात कसा शिरला याचा शोध सध्या सुरू आहे। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। एक संशयित असून तो पायऱ्यांवरून घरात घुसल्याची माहिती पोलिसांनी दिली। चोरीच्या उद्देशाने आरोपी घरात घुसला होता आणि त्यानंतर त्याने सैफ अली खानवर हल्ला केल्याचं पोलीस म्हणाले। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांकडून तपासाला वेग आलाय। मुंबई पोलिसांच्या 15 पथकांकडून घटनेचा तपास सुरू आहे। गुन्हे शाखेच्या 8 आणि पोलिसांच्या 7 टीमकडून तपास सुरू करण्यात आलाय। आरोपीचे घरातील फिंगरप्रिंट फॉरेन्सिक टीमने घेतलेत। फॉरेन्सिक टीमकडून सैफवरील चाकू हल्ल्याच्या घटनेचा तपास करण्यात आलाय। मिस्टर सैफ अली खान का ऑपरेशन अच्छे से हो गया है। उनका न्यूरो सर्जरी और प्लास्टिक सर्जरी दोनों कंप्लीट हुआ है और उनको ऑपरेशन थिएटर से हमने आईसीयू में शिफ्ट किया है फॉर 1 डे ऑब्जर्वेशन। आफ्टर दैट विल डिसाइड टुमारो। 2 एकदम गहरी चोटें हैं, 2 इंटरमीडिएट है और 2 एब्रेशन जैसा है। जैसा खरोच से कैसे आ जाता है तो चाकू का नोक से ऐसा खरोच से आ गया है। इतना बड़ा 2.5 इंच का चाकू का पीस अंदर स्पाइन से हमने निकाला है। सैफ अली खान इनके साथ जो इंसिडेंस हुआ है उसमें 10 अलग इन्वेस्टिगेशन टीम्स काम कर रही हैं। ये इसमें एक एक्यूज्ड एक्टर के घर पे गया था, ऐसा इन्वेस्टिगेशन में पता चला है। ये एक्यूज्ड फायर एस्केप का यूज़ करके इनके घर पे गया था, ये भी पता चला है। अभी तक के इन्वेस्टिगेशन में ये एक चोरी का अटेम्प्ट था, ऐसा हमारे इन्वेस्टिगेशन में निष्पन्न हुआ है।